श्री स्वामीचरित्र सारामृत 9मो अध्याय. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने, अखंडित चालती. दिगंतर वजली ख्याती, कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक, शूद्र आणि अनामिक. पारसी येऊनी भाविक, दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय दकरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पे. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परिब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात, शंकरराव प्रवेशात. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी, केशी होईल स्वामी भेटी. ही चिंता उपजली चित्ती, मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे. तियेची घेऊनी गाठी, शंकरराव सांगती गोष्टी. करुणी द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपण लागोनी द्रव्य काही देईन. पायसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी तुके करीन, 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयासी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी. तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तेसे करीती, बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थुनिया स्वामी प्रती, कार्य आपुले करीन. मग एके दिवशी येती, बेसले होती आनंदवृत्ती. शंकरराव दर्शन घेती, भावचित्ती विशेष. बाई स्वामीसी बोले वचन, हे ग्रहस्थ थोर कुलीन. परी पूर्वकर्म या लागून, ब्राह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुनी, मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसा एकता वरदानी, समर्थ तेथून उठले. चालले गावाबाहेरी, आले शेखनुरांच्या दर्ग्यावरी. शंकररावही बरोबरी, त्या स्थळी पातले. यवन स्मशानभूमीत, आले यतिराज त्वरित. एक नूतन खाचेत, निजले छाटी टाकोनी सेवकरी. शंकररावासी म्हणे लीला करुणी ऐसी चुकविले. तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी, उठली समर्थांची स्वारी. शेखनुरांचे दर्ग्यावरी, येऊन पुढे चालले. शंकरराव तया दिवशी, खाना दितला फकीरांसी. आणि शेखनुरांसी दर्ग्यासी, एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत, स्वामी राजाज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र, 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हे औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाला स्वामीराज वैद्य, व्याधी पळे आपणाची. स्वामी वचने धरुणी भाव, औषध घेती शंकरराव. तयासी आला अनुभव, 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी, दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी, आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर, रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार, त्यांचे काय करावे. महाराजाज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती. तेथेच गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी, राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी, कारभारी करिता ती. परी पुन्हा आज्ञा झाली, मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी, दाखविली जागा तयांनी. सर्वानुमती तिथेची, मठ बांधिला चुन्नी गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. आगात स्वामीचरित्र, तयांचा न लागेची पार. परी गंगोदक पवित्र, अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर, तेने साधती इहपरत्र. जे झाले स्वामी किंकर, विष्णू शंकर वंदिती त्या. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्रकर कथा समत, सदा परिसुत भाविक भक्त. 9मो अध्याय गोडहा. श्री स्वामीचरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शंभवती.